have seen information about the air and water. The next remaining natural resource is land. So today we are going to see the information about the land. Land is seen in the form of stone, soil, big rocks. It is not flat everywhere. It is hilly in some places and flat in others. आपल्याला जमिनीच्या मुद्द्याबाबत जर अभ्यास करायचा म्हणलं तर जमीन आपल्याला दगड, माती, मोठे खडक याच्या स्वरूपामध्ये दिसते. जमिनीच्या बाबतीतलं एक वैशिष्ट्य असं आहे की ती सर्वत्र सपाट नसते. काही ठिकाणी ती डोंगराच्या रूपात असते तर काही ठिकाणी ती सपाट मैदानाच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसते. सो ऑल द टेरेस्ट्रियल ॲनिमल इन्क्लुडिंग मॅन लिव्ह ऑन द लँड्स. म्हणजे मानवासह सर्व भूचर प्राण्यांचा जर आपण विचार केला तर हे सर्वच्या सर्व प्राणी जमिनीवर राहतात. सम टेरेस्ट्रियल डिग बॅरो इन द ग्राउंड फॉर द शेल्टर. काही तर भूचर प्राणी असे आहेत की जमिनीमध्ये बीळ करून राहतात. दिस मीन्स दॅट दे यूज अ लँड फॉर फुलफिलिंग देअर नीड्स. या सर्व उदाहरणावरून आपण असं म्हणू शकतो की सजीव जे आहेत, भूचर वर्गातले जे सजीव आहेत ते जमिनीचा वापर त्यांची गरज भागवण्यासाठी करत असतात. वी ऑल्सो यूज द लँड फॉर फार्मिंग अँड बिल्डिंग द हाऊसेस अँड रोड्स. एवढंच नाही तर जमिनीचा उपयोग आपण शेती करण्यासाठी, त्याचबरोबर इमारती बांधण्यासाठी किंवा रोड तयार करण्यासाठी करत असतो. वी मेक यूज ऑफ द प्लांट अँड ॲनिमल इन द फॉरेस्ट दॅट ग्रो ऑन द लँड. जंगलातले जे प्राणी आहेत, वनस्पती आहेत, त्या जमिनीचा वापर आपल्या जीवन जगण्यासाठी करत असतात. त्याचप्रमाणे द मिनरल, क्रूड ऑइल अँड नॅचरल गॅस विच ऑल्सो ऑब्टेन फ्रॉम द अर्थ, दॅट मीन्स फ्रॉम द लँड, इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. म्हणजे जमिनीतून मिळणारे मिनरल्स, खनिज, क्रूड ऑइल ज्याला आपण खनिज तेल किंवा कच्चं तेल म्हणूया, आणि नॅचरल गॅस ज्याला आपण नैसर्गिक वायू म्हणूया, हे सर्व घटक आपल्याला जमिनीच्या माध्यमातून मिळत असतात आणि ते आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे घटक आहेत. इट मीन्स दॅट द लँड इज ॲन इम्पॉर्टंट रिसोर्सेस. याचाच अर्थ असा होईल की जमीन हा एक महत्त्वाचं संसाधन आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या गरजा ज्या आहेत ह्या गरजा भागवल्या जातात. Let us see exactly what land is made up of. Made the land. So here some activity given. Layer of the mixture in the bottle. In figure we see that there is a one plastic transparent bottle, handful of the soil and some stone and some dry leaves and water. ह्या बाटलीमध्ये, ही प्लास्टिकची बाटली आहे, पूर्णपणे पारदर्शक असणाऱ्या प्लास्टिकच्या बाटलीमध्ये आपण माती, काही दगड आणि काही झाडांची पानं आणि थोडंसं पाणी अशा स्वरूपामध्ये आपण यामध्ये घेणार आहोत. कट ऑफ द अपर टॅपर पार्ट ऑफ द बॉटल अँड पुट रेस्ट टू द मटेरियल इन द लेअर पार्ट अँड ॲड द वॉटर. म्हणजे वरचा जो भाग आहे बाटलीचा तो कापा आणि आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्यात जी साहित्य घ्यायला सांगितलेलं आहे किंवा जे मटेरियल घ्यायला सांगितलेलं आहे ते त्या पद्धतीने घ्या. स्टर द मिक्सचर थ्रॉली अँड पुट इट टू द साईड. व्यवस्थित हलवा सगळं मिक्सचर आणि साईडला ठेवून द्यावं. ऑब्झर्व इट नेक्स्ट डे. हाऊ डज द मिक्सचर इज बिगिनिंग द लीड इन युअर नेबरहूड. ऑब्झर्व केअरफुली द पिट्स डग फॉर दिस पर्पज. यू सी some layer under the land surface as shown in the accompanying figure. पृथ्वीवर जमिनीला भाग तुम्ही निरीक्षण करून पहा. त्या ठिकाणी आपल्याला सोबतची जी आकृती दाखवलेली आहे अशा प्रकारचे थर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इफ द लँड हॅज द मॅच्युअर सॉइल अँड टॅप मोस्ट लेयर इज फॉर्म बाय द डिकम्पोजिशन ऑफ द रिमेन्स ऑफ द प्लांट अँड ॲनिमल. परिपक्व मृदा जी आहे अशा मातीमध्ये जमिनीचा जो सर्वात वरचा थर असतो तो म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्याने निर्माण झालेला थर असतो, ज्याला ह्युमस म्हणजे कृतीत मृदा असं म्हणतात. म्हणजे सगळ्यात वरचा जो थर आहे तो परिपक्व माती असं आपण त्याला म्हणणार आहोत.
आणि बहुतांशी हा जो घटक आहे तो वनस्पती किंवा प्राण्यांचे जे अवशेष असतात त्यांच्या कुजण्यामधनं निर्माण झालेला असतो. इंग्रजीमध्ये अशा प्रकारच्या लेअरला ह्युमस लेअर असं म्हणतात. आपल्याला आकृतीमध्ये इथं पाहायला मिळेल की ह्युमस लेअर या ठिकाणी हा आहे. त्याचप्रमाणे इट इज युजली फाउंड इन द डेन्स फॉरेस्ट. म्हणजे हा थर आपल्याला जनरली कुठं आढळतो तर ज्या ठिकाणी घनदाट जंगल आहे अशा ठिकाणी हा मातीचा थर आपल्याला मोठ्या प्रमाणावर आढळतो. द लँड बिलो दीज फुल ऑफ द सँड, सॉइल, स्मॉल स्टोन, वॉर्म्स, इन्सेक्ट. आणि मग याच्या खालची जी जमीन असते या खालच्या जमिनीचा जर आपण निरीक्षण करून पाहिलं तर त्यामध्ये जमिनीत वाळू, माती, बारीक खडे किंवा काही कृमी असतील किंवा कीटकयुक्त काही घटक असतील असा थर आपल्याला खालच्या भागामध्ये पाहायला मिळतो, ज्याला आपण इमॅच्युअर्ड सॉईल असं म्हणणार आहोत, ज्याला अपरिपक्व माती असं संबोधलं जातं किंवा त्याला मृदा म्हणून सुद्धा संबोधलं जातं. फर्दर बिलो दिस लेयर द प्रोपोर्शन ऑफ सॉईल डिक्रीजेस अँड दॅट ऑफ द रॉक इन्क्रीजेस. जसजसं आपण खाली जाणार आहोत तसतसं जमिनीत माती आणि मुळं जर खाली डोकावून पाहिलं तर यामध्ये आपल्याला सॉईल पाहायला मिळेल, म्हणजे मृदा आपण ज्याला माती असं म्हणणार आहोत. तर यामध्ये कोणकोणते घटक असतात? द लेअर बिलो दीज इज फुलफिल ऑफ द सँड, सॉईल, स्मॉल स्टोन, वॉर्म्स अँड इन्सेक्ट्स. म्हणजे ज्याच्यामध्ये माती आहे, वाळू आहे, बारीक खडे आहेत, कृमी किंवा कीटकांनी युक्त असा हा घटक आहे. असा मातीचा खालचा जो थर आहे त्या थराला आपण सॉईल असं म्हणलेलं आहे. अर्थात मराठीमध्ये त्याला माती असं म्हणतात. त्याच्या खालच्या बाजूला जर आपण पाहिलं द लँड बिलो दीज फुल ऑफ द सँड, सॉईल, स्मॉल स्टोन, वॉर्म्स, इन्सेक्ट अँड सॉईल अँड पीसेस ऑफ द बॅड रॉक आर फाउंड बिलो दीज लेअर ऑफ द लँड. दिस सॉईल इज अ इमॅच्युअर सॉईल. खालच्या थराकडे जर पाहिलं आपण तर की ज्या थरामध्ये माती आणि मूळ खडकाचे मोठे तुकडे येतात, म्हणजे मातीच्या खालचा थर जर आपण पाहिला तर तो अपरिपक्व मृदा, म्हणजे पूर्णपणे माती तयार झालेली नाही, म्हणून त्याला इमॅच्युअर सॉईल असं म्हणलेलं आहे, जो घटक आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळेल. सो नेक्स्ट, द सॉईल इज इमॅच्युअर. The further below these layer, the proportion of soil decreases, that of the rock increases. म्हणजे थोडक्यात काय तर या ठिकाणी खडकाचं जे प्रमाण आहे ते वाढायला लागतं आणि मातीचं जे प्रमाण आहे ते कमी व्हायला लागतं. त्या ठिकाणी जे थर असतात ते मूळ खडकाचे थर आपल्याला आढळायला सुरुवात होते. तो लेयर म्हणजे this layer is called as the bedrock. After the below of these the bedrock is found. म्हणजे या लेयरच्या खालच्या बाजूला जर आपण पाहिलं तर आपल्याला खडकाचा मूळ खडक जो आहे तो पाहायला मिळेल. That is why the soil is in different region is a different. मग हा जो खडक आहे तो कसा आहे, त्या खनिजाचं खडकाचं रूप कसं आहे, मुख्य खनिज कसं आहे खडकाच्या खालचा, यानुसार प्रदेशानुसार माती तयार होत असते. याचं उदाहरण जर पाहायचं म्हणलं तर कोकणामध्ये लाल रंगाची किंवा जांभळ्या रंगाची आपल्याला माती पाहायला मिळते आणि आपल्याकडच्या बाजूला जर आलं तर थोडंसं काळसर रंगाची माती पाहायला मिळते. म्हणजे थोडक्यात काय, प्रदेशनीय माती वेगवेगळी का असते तर जे खडक असतात भूगर्भातले त्याच्यामध्ये आढळणारी जी खनिजे आहेत त्यांचा कलर कसा आहे त्यानुसार तो रंग मातीला प्राप्त झालेला असतो. The color and texture of the soil are both determined by bedrock. म्हणजे थोडक्यात रंग आणि त्या मातीचा पोत जो आहे तो त्या ठिकाणच्या जमिनीमध्ये मूळ खडक कसा आहे त्या खडकानुसार तो ठरवला जातो. सो नेक्स्ट टॉपिक, द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन. माती निर्माण कशी होते याची चर्चा आपल्याला याच्यामध्ये करतात. तत्पूर्वी ही जी आकृती आहे ही परीक्षेला नेहमी विचारली जाते. नावानिशी ही आकृती तुमच्या वहीमध्ये तुम्हाला काढायची आहे. त्यातला पहिला थर हा ह्युमस आहे, त्याच्या खालचा सॉईल म्हणजे माती आहे, त्याच्या खाली जो हा पार्ट येतो त्याला इमॅच्युअर सॉईल म्हणजे परिपक्व मृदा म्हणलेला आहे.
त्याच्या खाली लालसर रंगामध्ये दिसतोय तो लेअर ऑफ सॉइल अँड स्मॉल रेक, ज्याच्यामध्ये वाळू आणि काही दगडाचे तुकडे आहे आणि सगळ्यात खाली मूळ खडक असणारा भाग येतो. अशी आकृती तुम्हाला तुमच्या वहीमध्ये पूर्ण करायची आहे. सो नेक्स्ट टॉपिक, द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन. द सॉइल ऑन द लँड इज फॉर्म बाय द नॅचरल प्रोसेस. जनरली माती जी आहे तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती कशी होते याची चर्चा आपण या मुद्द्यामध्ये करणार आहोत. द सॉइल ऑन द लँड इज फॉर्म बाय द नॅचरल प्रोसेस. जमिनीवर जी तयार होणारी माती जी आहे पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रियेतून तयार झालेली आहे. द बायोटिक कॉम्पोनंट ऑफ द सॉइल आर सप्लाइड थ्रू द वेदरिंग ऑफ द बेडरॉक. मूळ खडकाच्या अपक्षयातून मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होणं गरजेचं असतं, ज्यामध्ये ऊन, वारा आणि पाऊस हे घटक महत्त्वाचे आहे. ड्यू टू द हीट, कोल्ड अँड वॉटर ऑफ द सन, ऑल्सो विंड अँड रेन रिस्पेक्टिव्हली. म्हणजे जे अजैविक घटक आहे त्यामध्ये ऊन, वारा, पाऊस याबरोबर उष्णता, थंडी, पाणी यांसारखे घटक जे आहेत ते खडकाला कुजवण्यासाठी कारणीभूत ठरतात. द बेडरॉक डाऊन इंटू द पीसेस अँड स्टोन, सँड, सॉइल आर फॉर्म फ्रॉम दीज पीसेस. मग असे जे मोठे मोठे खडक आहेत त्या खडकांना तडे जातात आणि त्यापासून खडे, वाळू किंवा माती तयार होत असते. यामध्ये मायक्रोब्स अँड वॉर्म अँड इन्सेक्ट आर फाउंड अमंग देम. मग त्यांच्या फटीमध्ये सुद्धा आपल्याला सूक्ष्मजीव, कृमी किंवा कीटक आढळतात. ऑल्सो द रॉडेंट लाईक ॲज द माईस अँड रॅट ऑल्सो फाउंड हिअर्स. शिवाय त्याच्यामध्ये उंदीर आणि घुशीसारखे कृदंत प्राणी जे आहेत हे सुद्धा आपल्याला आढळतात. द रूट ऑफ द ट्रीज ग्रोईंग ऑन द लँड हेल्प्स वेदरिंग द रॉक. जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती ज्या आहेत त्यांची मुळं जेव्हा जमिनीमध्ये खोलवर जातात तेव्हा खडकाच्या घटकामध्ये म्हणजे जिथं जिथं त्यांना भेगा सापडतील त्यात आतमध्ये ती शिरतात आणि खडकाच्या अपक्षयाला ती मदत करतात. अपक्षय म्हणजे झीज होणे. द प्रोसेस ऑफ द सॉइल फॉर्मेशन इज स्लो अँड कंटिन्युअस. मग ही माती निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत मंद गतीने चाललेली असते. इट टेक्स अबाउट द 1000 years for 2.5 centimeter thick layer of the mature soil to form. माती मंद म्हणजे किती मंद चाललेली आहे तर परिपक्व मृदेला निर्माण होण्यासाठी म्हणजे साधारणतः 2.5 सेंटीमीटर मातीचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्ष लागतात. द सॉइल कॅन गेट डिस्ट्रॉयड इन शॉर्ट पिरियड ड्यू टू द फ्लड, स्ट्रोक, ह्युमन ॲक्टिव्हिटी सच ॲज द मिनी. मध्ये पूरजन्य परिस्थिती असेल, वादळी वारा असेल किंवा मानवाच्या खाणकामासारख्या कृतीमुळे सुद्धा माती जी आहे ती अल्पावधीमध्ये नष्ट होऊ शकते. मग आपल्याला यामध्ये शिकायचं काय आहे, व्हॉट इज द रेमेडी फॉर दिस, म्हणजे त्याच्यावर उपाययोजना काय आहे. तर इट इज नेसेसरी टू कन्झर्व द सॉइल अँड प्रिव्हेंट द इरोजन ऑन द लँड. म्हणजे मातीचं संधारण करणे, बंधारे घालणे, जमिनीची धूप रोखणे यांसारख्या उपाययोजना आपण करू शकतो. द बेस्ट रेमेडी फॉर दिस टू इन्क्रीज द ग्रीन कव्हर ऑफ द लँड. सगळ्यात महत्त्वाचा उपाय काय आहे तर जमिनीवरचं जे वनस्पतीचं आच्छादन आहे ते जर आपण वाढवलं तर निश्चितच जमिनीची धूप जी होते, सॉइल इरोजन जे होतं आहे त्याच्यावर आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण आणू शकतो. द इरोजन ऑफ द लँड इज रिड्यूस ऑफ द इफ द ग्रास, ट्री अँड बुशेस आर ग्रोन ऑन इट. म्हणजे जमिनीवरची मातीची धूप जर आपल्याला कमी करायची असेल तर गवत, झाडं, झुडपं त्याच्यावर वाढून देणं अत्यंत गरजेचं आहे. ऑब्टेन द स्पेसिमन्स ऑफ द सॉइल फॉर द व्हेरियस प्लेस इन युअर सराउंडिंग सच दॅट इन युअर vineyard, garden, hills, river, bank, field and rocky ground and note the difference in the specimen with respect to color, feel, texture and size of the particle. तुमच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या मातीचे नमुने तुम्ही गोळा करा, जसं की अंगणातली माती, बागेतली माती, डोंगराजवळची माती, नदीकाठची माती, शेतातली माती, खडकाळ जमिनीवरची माती, असे मातीचे नमुने आपण गोळा करूया आणि त्या नमुन्यांमध्ये त्यांचा रंग कसा आहे, स्पर्श केल्यानंतर कणांचा आकार कसा येतो, या सर्व मुद्द्यांची चर्चा आपण जेव्हा आपण चार्ट तयार करू त्या चार्टच्या आधारे आपण करू शकतो. ही सुद्धा एक ॲक्टिव्हिटी आहे जी तुम्हाला घरी पूर्ण करायची आहे. सो नेक्स्ट टॉपिक इज डू यू नो. तुम्हाला माहिती आहे
Humus is the layer formed on the soil due to the decomposition of the plant and animal by the microbes. आपल्याला आत्ताच सांगितलं की ह्युमस म्हणजे काय, तर वनस्पती आणि प्राणी यांच्या कुजलेल्या घटकांपासून जी माती तयार होते त्याला आपण ह्युमस असं म्हणले. अर्थात ही कुजवण्याची प्रक्रिया सूक्ष्मजीवांच्या माध्यमातून घडून येत असते आणि मग अशा प्रकारच्या मातीला आपण ह्युमस असं संबोधलेलं. ह्युमस सप्लाइड द न्यूट्रिएंट टू द सॉइल. म्हणजे कृतीत मृदा जी आहे ती जमिनीला पोषक घटकांचं पुरवण्याचं कामकाज करत असते. ह्युमस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर एरेटिंग द सॉइल अँड फॉर होल्डिंग द वॉटर इन द सॉइल्स. म्हणजे या ह्युमस मातीचा अजून जर आपण फायदा पाहायचा म्हणला तर मृदेमध्ये हवा खेळती ठेवणे, मातीत पाणी धरून ठेवणे यांसारखी कामं या ह्युमस मातीची महत्त्वाची कामं म्हणून संबोधली जातात. आपल्याला जर चांगलं पीक, सुपीक पीक घ्यायचं असेल, सुपीक मातीमध्ये घ्यायचं असेल तर त्यासाठी जी माती उपयुक्त ठरते ती माती म्हणजे कृतीत मृदा. आणि मग अशा मातीचं प्रमाण सुमारे 33 ते 50% असतं. म्हणून इट इज द गुड फर्टाईल सॉइल विच इज अबाउट 33 to 15%. So the next, forest on the land got buried under go due to the great upheavals that took place on the earth many age ago. After that, the process of formation of the fossil fuel from the remains of the living thing took place underground. We weighed the fuel like as the petrol, diesel, kerosene, paraffin and other useful material like as the tar, wax from the fossil fuel are called as the crude oil. सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्याला पाहायचा आहे जो जमिनीच्या अंतर्गत आणि आपल्या उपयुक्त आहे. एकेकाळी पृथ्वीवर भली मोठ्या प्रमाणावर उलथापालथ झालेली होती की ज्यामध्ये जमिनीमध्ये जंगलं गाडली गेलेली होती आणि त्यानंतर सजीवांच्या मृत अवशेषापासून जीवाश्म इंधन बनलं. ज्या जीवाश्म इंधनांमध्ये मग खनिज तेल असं ज्याच्यापासून आपण पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केरोसिन, पॅराफिन असे घटक मिळवतो किंवा डांबर आणि मेण हे घटक सुद्धा त्याच्यापासून आपल्याला उपलब्ध होत असतात. लिव्हिंग थिंग use the land, water, air available on the earth and so does the man. However, the portion of these resources that actually put to use are very small and compared to the whole earth. Look the following tables. जमिनीवर पृथ्वीच्या भूतलावर जमीन, पाणी आणि हवा हे 3 घटक जे आपण शिकलो यांचा वापर सजीव करत असतात आणि या घटकांचा मानव देखील संसाधन म्हणून वापर करत असतो. याचा प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकांचा जर आपण विचार करायचं म्हणलं तर संपूर्ण पृथ्वीच्या तुलनेत अत्यल्प आहे. त्याचा तक्ता जर आपण पाहिला, सो लँड, पोर्टेबल और फ्रेश वॉटर और ऑक्सिजन. लँड जमीन 29%, पोर्टेबल वॉटर 0.3%, पिण्यायोग्य पाणी हे 0.3% आहे अँड ऑक्सिजन 21%. हिअर द इम्पॉर्टंट इज दॅट द लँड is the one of the natural resources, water also is the natural resources, and last one the gas is also natural resources which are including in the air, water and land. All these are the percentage here. Land having 29%, water having, fresh water having 0.3% and oxygen having 21%. This table indicate that even these small proportion, the resources shown in above table are sufficient for all living things. आपण जर कोष्टकात पाहिलं तर अत्यंत कमी प्रमाण दिसतंय ते, पण तरी ते सजीवांसाठी पुरेसं आहे. Only it is a very necessary for the man to control his greed. मानवाच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी हे जरी परिपूर्ण असलं तरी फक्त मानवाच्या हव्यासापोटी त्याच्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. कारण मग ते जमिनीतलं असेल, पाण्याच्या स्वरूपातलं असेल किंवा हवेतल्या स्वरूपात असेल तर त्याचा जो वापर आहे तो आपण तारतम्याने करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग स्वतःबरोबरच आपण इतर सजीवांसाठी
देखील त्याचं भान ठेवणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांनाही त्याची उपलब्धता होणं गरजेचं आहे. सो द राईट हँड साईड विच इज ऑल्सो इम्पॉर्टंट, इन्स्टिट्यूट्स ॲट द वर्क. म्हणजे भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था ज्या आहेत त्या काय काम करतात याची चर्चा आपल्या उद्योगामध्ये केलेली आहे. द इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD वॉज एस्टॅब्लिश इन 1875 फॉर स्टडिंग द वेदर इन द इंडियन सबकॉन्टिनेंट. भारताच्या उपखंडामध्ये हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामान शास्त्र संस्था 1875 साली स्थापन करण्यात आलेली आहे. द मेन फंक्शन ऑफ द इन्स्टिट्यूट इट टू ऑब्झर्व द वेदर अँड मेक द वेदर फोरकास्ट. म्हणजे यांचं मूळ काम काय आहे तर हवामानाचा अंदाज वर्तवायचा किंबहुना हवामानाचं निरीक्षण करायचं हे काम या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. These institutes also conduct the research related to change in the weather and makes the forecast about the rain studies and development related to the global warming. याचबरोबर हवामानाच्या बदलाविषयीचं संशोधन, पर्जन्याचा अंदाज, जागतिक तापमान वाढ याबाबत निरीक्षण करण्याचं कामकाज सुद्धा या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. सो द नेक्स्ट टॉपिक इज द लास्ट टॉपिक ऑफ आवर चॅप्टर. व्हॉट यू हॅव लर्न. आपण काय शिकलो या पाठामध्ये. द एलिमेंट अवेलेबल इन द नेचर आर फुलफिल द बेसिक नीड ऑफ द लिव्हिंग थिंग्स कॉल्ड ॲज द नॅचरल रिसोर्सेस. मानवाच्या मूलभूत गरजा भागवणारे आणि निसर्गातून मिळणारे घटक म्हणजे नैसर्गिक संसाधनं म्हणून त्यांना संबोधलं जातं. एअर, वॉटर, लँड आर द इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्सेस. हवा, पाणी आणि जमीन ही महत्त्वाची नैसर्गिक संसाधनं आहेत. सॉइल हॅज द बोथ बायोटिक अँड अबायोटिक कन्स्टिट्युएंट. जमीन आणि मृदा एकच नसून त्यांच्यामध्ये फरक आहे. देर आर मेनी सबकॉन्स्टिट्युएंट ऑफ द एअर सच ॲज द नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, इनर्ट गॅस, वॉटर वेपर, डस्ट पार्टिकल. म्हणजे हवेमध्ये नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, निष्क्रिय वायू, बाष्प, धूलिकण असे अनेक घटक आपल्याला आढळतात. द ओझोन लेअर इज द प्रोटेक्टिव्ह सेल ऑफ द अर्थ. ओझोनचा थर हा पृथ्वीचा संरक्षक कवच आहे. आणि लास्ट पॉइंट, नॅचरल रिसोर्सेस शुड बी यूज केअरफुली अँड स्पॅनली. नैसर्गिक साधन संसाधनं काळजीपूर्वक आणि काटकसरीने वापरणं गरजेचं आहे. सो देर इज द एक्झरसाइज गिवन बिलो which is very also important. There is the fill in the blanks, name the following, true or false, said, is it said that, what happen if, answer in your one word, match the following. All such questions that we have already studied when we are going to learn this lesson, but there is necessary to write the exercise in your notebook. आपण संपूर्ण प्रकरण पाहत असताना सगळ्या प्रश्नांवर चर्चा केलेलीच आहे. काही प्रश्न तुम्हाला प्रश्नांची उत्तर पुस्तकातून सापडणार आहेत. तेव्हा तुमचा हा स्वयं अध्ययनाचा मुद्दा असेल की घरी तुमच्या नोंदवहीमध्ये तुम्ही हा स्वाध्याय पूर्ण करावा. तर या ठिकाणी आपण आजचा तास थांबवूया. इथं पहिलं प्रकरण देखील आपलं पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद.